मुंबई आझाद मैदान या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातील अनेक असे मराठे एकत्र झाल्यात आणि त्या निमित्तानं मला बरेच जणांचे फोन येत होते, मेसेज होत होते की सर यावर तुमचं म्हणणं काय आहे, मत काय आहे. तर आपलं क्षेत्र आहे कुस्ती क्षेत्र, त्यामुळं आपण यावर व्हिडिओ बनवला नाही, पण माझं दुसरं चॅनल आहे DNA प्राईम, यावर माझं मत व्यक्त करतोय. आणि मत व्यक्त करण्यापेक्षा आहे का नाही, जी परिस्थिती आहे सध्या, कारण आम्ही त्यातनंच गेलेला आहे, आरक्षणाचा फायदा तोटा थोडा आपण याच्यावर चर्चा करू. मराठ्यांना आरक्षण का मिळावं? आता पहिली गोष्ट आहे, मराठ्यांना आरक्षण का मिळावं, तर विषय सांगतो. मी त्यातनं गेलेला आहे. मी पहिलीपासनं MA पर्यंत एक ते म्हणजे प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणीमध्येच पास आहे. 10वीला 76%, 12वीला 84% आहेत. त्यावेळेस 10वी 2006ला, 2008ला 12वी झालेली आणि D.EDला आम्हाला ॲडमिशन घ्यायचं होतं. 12वीला 84% पडले आणि ओपनमध्ये असल्यामुळं मला ॲडमिशनसाठी काय करावं लागलं आणि किती फी भरावं लागली. आता D.ED म्हणल्याने एवढं काही फी नव्हती, परंतु त्याच D.EDच्या ठिकाणी MBBS मेडिकल क्षेत्र असो, इंजिनिअरिंग क्षेत्र असतो, अन्य कोणते क्षेत्र असो, त्यात ओपनच्या कॅन्डिडेटला भरपूर अशी फी भरावं लागते आणि ज्यांना आरक्षण दिलेलं आहे बाकीचे कॅटेगरीतील जे विद्यार्थी त्यांना फी भरावं लागत नाही आणि स्कॉलरशिप पण मिळते. आता D.EDला माझा एक मित्र होता आणि मी होतो आणि दोघांचं आमचं ॲडमिशन झालं आणि आम्ही 4 जण D.EDला एका रूममध्ये म्हणजे पार्टनर होतो. त्यातले 2 OBCचे होते, आम्ही दोघं ओपनमध्ये होतो. आता ते आमचे खास मित्र आहेत आणि कोणाला कोणत्याही आपण जातीविषयी बोलू शकत नाही, कारण पण आरक्षणाचा फायदा तोटा काय यावर थोडं चर्चा करू. कारण ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी मराठीसाठी आरक्षण का पाहिजे, तर मूळ असं झालं की मला 84% पडलेत आणि कॅटेगरीतील एका मित्राला आपल्या कमी होते, परंतु त्यांचाही नंबर लागला, आपलाही नंबर लागला, परंतु त्यांच्या एवढे जर मार्क मला असते ओपनमधल्या विद्यार्थ्यांना तर आपला नंबर लागला नसता. आणि त्यांना स्कॉलरशिप पण मिळत होती कॉलेजची आणि फी पण नव्हती जास्त. आणि स्पर्धा परीक्षेला बघायला झालं तर ओपनच्या विद्यार्थ्यांना जास्त फी असते, कॅटेगरीच्यांना खूप कमी फी असते किंवा काहींना फी नसते पण. आणि काही रेल्वेच्या याच्यातले फी परत कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मिळत असते, ओपनच्या विद्यार्थ्यांना मिळत नसते. ह्यामुळं कुठेतरी भेदभाव होतो. आपण म्हणतोय ना घटना राज्य घटनेचं जे आहे बाबा, न्याय, समता, बंधुता, समान नागरिकता काय, तर हे कुठं दिसून येत नाही यात, म्हणजे भेदभाव केला जातोय. म्हणून मराठ्यांना आरक्षण पाहिजे. आज मराठ्यांचे विद्यार्थी बघू शकता, मराठवाडा, विदर्भ वगैरे काही भागात खूप गरीब लोक आहेत जे की 2-2, 3-3 एकर, 5 एकर रानामध्ये एवढं उत्पन्न मिळू शकत नाही, कोरडवाहू जमीन असते. तर ह्या विद्यार्थ्यांना लाख रुपये फी भरणं, शाळेचं खर्च, ट्युशनचं खर्च हे वेगळं, परत ह्या गोष्टी सगळ्या परवडत नाही. त्यामुळं हे मागास राहतात. आणि म्हणू शकता तुम्ही बाबा काही मराठी श्रीमंत आहे, शिक्षण क्षेत्र त्यांचं आहे, राजकारण आहे, कारखाने आहे, ठीक आहे, मोजक्याच लोकांकडे ही जी वतनदारी आहे म्हणू शकतो आपण, प्रॉपर्टी आहे, परंतु सर्वसामान्य लोकांकडे ही काही नाही. अशांचं काय, तर एक तर मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, नसेल तर सर्वांचं आरक्षण बंद करून सर्वांना समान, जे की आर्थिकदृष्ट्या आरक्षण दिलं पाहिजे. ठीक आहे, गरीब असेल तर त्याला दिलं पाहिजे, परंतु यामध्ये जात भेद व्हायलेला आहे. आता ह्या कारणामुळे आहे का नाही, OBC विरुद्ध ओपन, मराठा असं वादविवाद होत राहिलेले आहेत. माझं म्हणणं आहे की बाबा एक तर मराठ्यांना आरक्षण द्या, मस्त आरक्षण सगळ्यांचं बंद करून समान नागरिक करा. आता यात कमेंट करणारे म्हणतील की समान नागरिक करता, समान प्रॉपर्टी द्या, त्यांच्या जमिनी एवढे आहेत तेवढे आहेत, असे आहेत तसे आहे. जो आरक्षण होता विशिष्ट कालावधीसाठी होता, 10 वर्षासाठी. आपल्याला काय कायद्याचा अभ्यास तेवढा नाही, पण एक मनाची भावना मी हे करतोय. आणि आरक्षण हा प्रकार फक्त भारतातच आहे, बाकी कुठेही नाही आहे. आणि आज मुंबईमध्ये बघू शकता लोक किती हे करत आहेत, आंदोलन करत आहेत, गेली अनेक वर्ष त्यांची मागणी आहे. आता काही गोष्टी ह्या आपल्याला पटत बी नाहीत, कारण एकेरी उल्लेख, कोणावर टीका करणे, एकाच पक्षावर टीका करणे, देवेंद्र फडणवीसवर टीका करणे किंवा हे करणे, ह्या गोष्टी थोडं मला रुचत नाहीत. परंतु एक मराठ्यांची भावना म्हणून आपण मराठा आरक्षणाला पाठिंबा देतोय. काही गोष्टी जरी पटत नसल्या, आपण वेगळ्या पक्षाचा असतोय, विचारसरणीचा असतोय, त्या गोष्टी पटत नाही, परंतु समाजासाठी ह्या खरंच गरज आहे.
आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून थोडं भावना पण आपल्या म्हणलं बोलून दाखवावं. आपण पहिली गोष्ट कुठल्याही जातीभेद करत नाही, परंतु मराठ्यांना आरक्षण मिळावं हे प्रामाणिक भावना आपली आहे. त्यामुळं आपलं जाहीर पाठिंबा असणार आहे मराठा आरक्षणासाठी, कारण आम्ही त्यातनं गेलेलो आहे. आमचे जे हाल झालेत, आज मी सरकारी नोकरदार असतो 84% DL आहे, 79% आणि हुशार अभ्यासामध्ये. आज स्वतःचं कौतुक करत नाही, MA झालं आपलं आणि सुरुवातीपासून हुशार असणारे, परंतु आर्थिक अडचणीमुळं आम्ही म्हणजे सामोरे जावं लागत होतं आम्हाला. कारण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पैसे नाही, फी नाही ना. आम्हाला प्रत्येक स्पर्धा परीक्षेला फी, काही स्पर्धा परीक्षा तर मी दिलेलं नाही कारण फी भरावं लागते म्हणून. तर अशा गोष्टी आहेत. कारण चुकीचं आहे ना ह्या गोष्टी. बाबा जे हुशार आहे तो बाजूला आणि ज्याची बुद्धिमत्ता नाही तो तिथं सरकारी नोकरदार, मग देशाचा तरी विकास कसा होणार? कारण 50%वाला डॉक्टर आणि 90%वाला जर झाला नाही त्यातलं तुम्हाला फरक कळू शकतं आहे. आणि दुसरं विषय म्हणजे आमचे काही मित्रमंडळी होती जेव्हा शेवटच्या बेंचवर बसणारे, त्यांना काय एवढं हुशार नव्हते, परंतु जातीच्या आधारावर SC ST किंवा बाकीच्या गोष्टीच्या असो, OBC असो, OBCला काय म्हणून ST समाजाचा त्याला फायदा जास्त आला आरक्षणाचा. कारण STचा मित्र होता माझा आणि तो म्हणजे चांगल्या पदावर आहे आणि आज आपण सरकारी नोकरदार नाही. ह्या आरक्षणाचा फायदे तोटे आहेत. एक आपली भावना प्रकट केलेली आहे. आपण कोणाच्या भावना दुखावली असतील तर क्षमस्व. तर आपण जातीभेद कधी करत नाही, सगळ्यांना आपण समान मानतो आहे. कधी आपण जात सांगितलेलं नाही, कधी कोणाला जात पण विचारत नाही. परंतु हे जे आंदोलन चाललं आहे मुंबईच्या या माध्यमातून थोडं आपली भावना प्रकट करावं, कारण आपण त्यातनं गेलेलं आहे. तर आज आपल्याला आरक्षण असलं असतं तर आपण चांगल्या पदावर लागलो असतो, त्याचा फायदा नक्कीच झाला असता. तर धन्यवाद.